नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पेपर क्रमांक 34च्या गणित या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता 15% मलई असलेल्या 40% दुधात 40% मलई असलेले 10 लिटर दूध मिळवले असता संपूर्ण दुधातील मलाईचे शेकडा प्रमाण किती होईल। तर पहा मित्रांनो, हे गणित सोडवायचं कसं तर पहा, 40 लिटर दुधात 15% मलई असलेल्या म्हणजे दूध किती आहे तर 40 लिटर आणि त्यात मलाई किती आहे मित्रांनो, मलाई आहे 15%। म्हणजेच इथे 40 लिटर दुधाचे 15% मलाई म्हणजेच किती होईल मित्रांनो, इथे 20 दुने 40, 20 पाचा 100, 5 एक 5, 5 त्रिक 15 म्हणजेच 6 लिटर मलाई होईल, 6 लिटर मलाई। आता पुन्हा 40% मलाई असलेले 10 लिटर दूध। आता 10 लिटर दूध आहे 10 लिटर, दूध किती आहे 10 लिटर आहे आणि मलाई किती आहे, इथे मलाई आहे 40%। आता 10 लिटर दुधात 40% मलाई, 40% मलाई। आता इथे 10 एक 10, 10 10 100, 10 एक 10, 4 म्हणजेच किती 4 लिटर मलाई झाली। आता एकूण दूध किती झालं तर एकूण दूध आहे 10 लिटर आणि वरचे 40 लिटर म्हणजेच 50 लिटर। 50 लिटर दुधात मलाई किती आहे आता तर मलाई पहा 6 लिटर आणि 4 लिटर म्हणजेच किती 10 लिटर। आता याचं प्रमाण काढायचं आहे आपल्याला, संपूर्ण दुधातील मलाईचे शेकडा प्रमाण म्हणजे 50 लिटर दुधात मलाईचे शेकडा प्रमाण काढायचे आहे। म्हणजेच इथे पहा 50 लिटर दुधात 10 लिटर मलाई तर 100 लिटर दुधात मलाई किती, म्हणजेच इथे काय करावं लागेल, x बरोबर 10 गुणिला 100 भागिला 50 म्हणजे इथे किती होईल मित्रांनो, 50 एक 50 आणि 50 दुनी 100 म्हणजे 10 दुनी 20% काय असेल मलाई, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल। त्यानंतर 27 गणित पहा, एक वस्तू 605 रुपयाला विकल्याने विक्री किंमत किती आहे 605 रुपये, तेव्हा 10% नफा होतो। म्हणजे मूळ किंमत आपण गृहीत धरूया 100 तर 10% नफा म्हणजे 110 रुपये। आता हे लक्षात ठेवा, या गणितात असे जर गणित आले तर 605 रुपयाला विकल्याने 10% नफा होतो आणि 440 रुपयाला विकल्याने 20% तोटा होतो। म्हणजे यामध्ये एक किंमत कोणती तरी काढा, म्हणजेच ही आपण पहिली किंमत काढूया। तर 605 रुपयाला विकल्याने 10% नफा होतो म्हणजे 110 रुपये। मग 100%ला किती, 100%ला किती, आता हे तिरपा गुणाकार करूया। म्हणजेच x बरोबर इथे पहा 100 गुणिला 605 भागिला 110, हे 0 0 कटले, 11 एक 11, 11 पाची 55 उरले 5, 11 पाची 55 किती झाले तर 55। म्हणजेच इथे x बरोबर किती येईल मित्रांनो 550। म्हणजेच इथे राहिले किती 10 गुणिला 55 म्हणजे x बरोबर 550 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल। आता जर तुम्ही 440 रुपयाला विकले 20% तोटा होतो, पुन्हा आपल्याला ते काढावं लागेल, परंतु याच एवढ्यावरच आपलं जर उत्तर निघत असेल तर यावरून सुद्धा उत्तर निघते, परंतु एकाच बाबीवरून जर उत्तर निघत असेल तर पूर्ण करायची गरज नाही। त्यानंतर पहा 5x बरोबर 98चा वर्ग वजा 88चा वर्ग, तर x ची किंमत काढायची आपल्याला। आता पहा मित्रांनो, इथे 5x बरोबर इथे कोणता रूल अप्लाय होतो तर a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे a अधिक b आणि a वजा b,
ए अधिक बी गुणिला ए वजा बी, हे सूत्र इथे लागू होते. म्हणजे इथे काय होईल, 98 अधिक 88 आणि 98 वजा 88, एका कंसात अधिक एका कंसात वजा. तर मित्रांनो इथे 5x बरोबर इथे दोघांची बेरीज करावी लागेल. आता 98 आणि 88 किती होते, तर 186 होते. 98 मधून 88 गेले, किती राहिले, तर 10 राहिले. म्हणजेच 5x बरोबर 186 गुणिला 10 भागिला 5. 5 एक 5, 5 दुनी 10, म्हणजे 186 गुणिला 2. म्हणजेच किती होईल मित्रांनो, 186 गुणिला 2 तर 372. साइन दोन्ही 12, हातचाला 1, 16 आणि 1 17, हातचाला 1 आणि हे 372. म्हणजेच पर्याय क्रमांक किती, 3 उत्तर असेल. फक्त हे सूत्र आपल्याला माहीत पाहिजेत, नाही तर मग 98चा वर्ग करावा लागेल, 88चा वर्ग करावा लागेल, 98च्या वर्गामधून 88चा वर्ग वजा करावा लागेल आणि डिवाइड बाय हे 5 करावं लागेल. ही मोठी प्रोसेस होईल. त्यानंतरचा प्रश्न पहा, 29. 500 ग्रॅम साखरेच्या द्रावणामध्ये 30% साखर आहे. द्रावणामध्ये साखरेचे प्रमाण 50% पर्यंत नेण्यासाठी त्यामध्ये किती साखर मिसळली जावी. आता पहा मित्रांनो, 500 ग्रॅम साखरेचे द्रावण आहे, साखरेचे द्रावण आहे आणि त्यात किती टक्के साखर आहे, तर 30% साखर आहे. आता 500चे 30%, 500चे 30% म्हणजे 00 कटले, मग 5 त्रिक 15, म्हणजे 150 ग्रॅम साखर आहे. साखर किती आहे, 150 ग्रॅम. आता इथे पहा मित्रांनो, द्रावण किती आहे, 500 ग्रॅम आणि साखर किती आहे, तर 150 ग्रॅम. म्हणजेच द्रव्य किती व्हायला, तर 350 ग्रॅम. 350 ग्रॅम द्रव्य व्हायला. आता आपल्याला साखर मिसळवायची आहे. द्रवामध्ये कोणताच बदल करायचा नाही, हे सर्वात महत्त्वाचं आहे. द्रवामध्ये कोणताच बदल करायचा नाही, साखर मिसळवायची आहे. जेव्हा 50% साखर होईल तेव्हाच 50% द्रव होईल. जेव्हा 50% साखर तेव्हाच 50% द्रव होईल. हे दोन्ही लेवल सारख्या करायचे आहे. आता द्रव किती राहील, तर 350 ग्रॅम. द्रव किती राहील, 350 ग्रॅम. हे द्रव राहणारच, फक्त आपल्याला साखर मिसळवायची आहे. आता 50% साखर राहील, मग 50% साखर राहील. म्हणजेच मिळवलेली साखर किती असेल मग, तर मिसळलेली साखर जी आहे ती किती राहील मित्रांनो, 350 वजा किती, 150, म्हणजेच किती, 200 ग्रॅम साखर ही आपल्याला मिळवलेली असेल, मिसळवलेली असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. पहा इथे लक्षात ठेवा की 500 ग्राम द्रावणामध्ये 30% साखर आहे, म्हणजे साखर 150 ग्राम. आता द्रव्य किती आहे, 350 ग्राम. आता द्रव्य जर 350 असेल तर साखर सुद्धा 50%, कारण आपल्याला साखर मिसळायची आहे, द्रवामध्ये कोणताच बदल करायचा नाही. म्हणजेच 50% साखर होईल तेव्हाच 50% द्रव्य होईल. म्हणजे द्रव्य 350 ग्रॅम आहे, मग साखर किती मिसळावी लागेल, तर 200 ग्रॅम. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, 200 एकक, 200 दशक, 4 सहस्त्र बरोबर किती शतक. आता 200 एकक, 200 गुणिला 1 करा, किती होते मित्रांनो, 200. एकक असल्यामुळे 1 न गुणलं. त्यानंतर 200 दशक, दशक म्हणल्यावर 10 न गुणावं लागेल, म्हणजेच किती झाले मित्रांनो, 2000. त्यानंतर 4 सहस्त्र, म्हणजे 4 गुणिला 1000, म्हणजेच किती होईल मित्रांनो, 4000. आता याची बेरीज किती व्हायली, तर 6200. आणि 6200 किती शतक म्हणते, म्हणजेच किती शतक झाले हे, तर 62 शतक. 6200 म्हणजे किती, 62 शतक. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 31वा प्रश्न पहा मित्रांनो, 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे समान वाटता येतील.
आता या उदाहरणात काय मित्रांनो, 48चे विभाजक घ्यावे लागतील. 48चे विभाजक घ्यावे लागतील आणि विभाजकाची एकूण संख्या म्हणजे उत्तर राहील. परंतु इथे लक्षात ठेवा की 48 हा विभाजक गणला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. तर पहा 48चे विभाजक कोणते, 1 2. 48 हे 1च्या पाड्यात, 2च्या पाड्यात, नंतर 3च्या पाड्यात, 4 6च्या पाड्यात, 8, त्यानंतर 12 16 24. आणि इथे पहा मी पहिलेच सांगितलंय की 48 विभाजक गणला जाणार नाही, कारण आपल्याला काय करायचे आहे, 48 वस्तू समान वाटायचे आहे. तर इथे एक एक वाटलंय, म्हणजेच इथे पहा मित्रांनो, इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 जणांना समान वाटप करता येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर पहा 32वा, एका हौदाची लांबी 4 मीटर लांब, रुंदी 1.5 मीटर, उंची 1 मीटर आहे. तो पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 10 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल. तर इथे पहा इष्टिकाची तिचे घनफळ, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. लांबी 4 आहे, रुंदी 1.5 आहे आणि उंची 1 आहे. 4 गुणिला 1.5 म्हणजेच किती, 6. 6 गुणिला 1 म्हणजे 6. म्हणजे इथे इष्टिकाची तिचे घनफळ किती होईल मित्रांनो, तर इष्टिकाची तिचे घनफळ 6 घन लिटर होईल. घन लिटर. आता 1 घन लिटर म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर म्हणजे 6 घन लिटर म्हणजे किती होईल मित्रांनो, घन लिटर. 6000 लिटर म्हणजे 6000 भागीला इथे किती, 10 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करायचा आहे. म्हणजे 6000 भागीला 10 म्हणजेच किती, 600. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. प्रत्येकी 2 सेमी, 3 सेमी, 4 सेमी बाजू असलेल्या 3 घनाकृती ठोकळ्याचे घनफळ किती. आता पहा 2 सेमी, 3 सेमी आणि 4 सेमी घनाकृती ठोकळे आहेत. आता 2 सेमी बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे घनफळ किती होईल, 2चा घन म्हणजेच किती होईल मित्रांनो, 8. 3चा घन, 3 बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे घनफळ 3चा घन किती, 27. आणि 4 बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे घनफळ किती होईल, तर 4चा घन किती, 64. आता याची बेरीज करा, 8 27 आणि 64 म्हणजे किती, 99. म्हणजेच इथे एकूण 3 घनाकृती ठोकळ्याचे घनफळ किती असेल, तर 99 असेल. जर वर्गमुळात 2 बरोबर 1.4 असेल तर वर्गमुळात 50 वजा वर्गमुळात 18 ची किंमत किती. तर पहा मित्रांनो, हे गणित कसं करता येईल. 50ला आपल्याला 25 गुणिला 2 वजा 18ला 2 गुणिला 9 असं लिहिता येईल. आता 25चं वर्गमूळ किती, तर 5 म्हणजे इथे राहिले वर्गमुळात 2 आणि 9चं वर्गमूळ इथे 3 वर्गमुळात 2. आता इथे पहा 5 गुणिला वर्गमुळात 2ची किंमत 1.4 वजा 3 गुणिला वर्गमुळात 2ची किंमत 1.4. त्यानंतर पहा 14 पंच 70 आणि 14 त्रिक 42. आता 7 मधून 4.2 गेले तर किती राहिले, 2.8. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 35वा गणित पहा, 3/4 च्या 5/3 मध्ये किती मिळवले असता बेरीज 7/4 येईल. पहा 3/4 च्या 5/3 मध्ये किती मिळवले म्हणजे x मिळवले असता बेरीज 7/4 येईल. इथे पहा आता 3 3 कटले म्हणजे राहिले 5/4 अधिक x 7/4. x ची किंमत काढताना 7/4 हे इकडे गेल्यावर वजा होईल 5/4 म्हणजे x बरोबर इथे छेद समान
7 वजा 5 म्हणजेच किती, एक्सची किंमत 2/4. यांना पुन्हा आपल्याला भाग देता येते 1/2 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. नंतर 36वे गणित पहा. 81च्या 5व्या घाताचे चौथे मूळ. याला वाचायचं कसं, 81च्या 5व्या घाताचे चौथे मूळ ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर पहा हे गणित सोडवायचं कसं मित्रांनो. 81चा घात 5 आणि हे जर चौथे मूळ इथे दाखवायचे असेल तर असे दाखवता येईल. पहा 81चा 5वा घात आणि त्याचे चौथे मूळ. आता 81ला आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल. 81ला आपल्याला 3चा घात 4 लिहिता येईल. 81चा जर 3चा घात 4 लिहिलं तर त्याची किंमत किती, 81. आणि इथे 5 त्याचा घात 1/4. हे 4 आणि हे 4 कटले म्हणजे राहिले किती, 3चा घात 5. आता 3च्या घात 5ची किंमत पहा मित्रांनो. 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक किती, 243 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 37वा प्रश्न पहा. 2/3 प्रमाणात 4 प्रमाणात x हे तिन्ही संख्या प्रमाणात असतील तर x ची किंमत काढा. आता x ची किंमत काढायची म्हणल्यावर 3 जर संख्या प्रमाणात असेल तर जी मध्यभागी जी संख्या असते त्याचा वर्ग करायचा मित्रांनो. म्हणजे 4चा वर्ग बरोबर उरलेल्या 2 संख्येचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे 2/3 गुणिला x. आता 4चा वर्ग किती तर 16, 16 2/3 गुणिला x. ची किंमत काढायची म्हणल्यावर हे इकडे जाईल. 16 3/2 2 2 16 म्हणजे 8 24. ची किंमत किती निघेल मित्रांनो तर 24 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर 38वा गणित पहा. दुधाने अर्धा पेला भरलेला असून त्याचे वजन 600 ग्रॅम आहे. रिकाम्या पेल्याचे वजन 200 ग्रॅम आहे. तर दुधाने 4/5 भरलेल्या पेल्याचे वजन किती. तर पहा मित्रांनो इथे पेल्याचे वजन किती आहे, रिकाम्या पेल्याचे वजन आहे 200 ग्रॅम. आता दुधाने अर्धा भरलेला पेला असून त्याचे वजन किती आहे 600 ग्रॅम. मग अर्धा पेला, दुधाने अर्धा पेला भरलेला आहे म्हणजेच इथे अर्ध्या पेल्याचे वजन किती होईल तर 600 ग्रॅम दुधाने अर्धा पेला भरलेला आहे. वजा त्यातून आपल्याला रिकाम्या पेल्याचे वजन वजा करावं लागेल. म्हणजे फक्त दुधाचे वजन किती झाले, हे होय दुधाचे वजन किती 400 ग्रॅम. अर्ध्या पेल्यात दुधाचे वजन किती झाले 400 ग्रॅम. म्हणजे पूर्ण भरलेल्या पेल्याचे वजन, पूर्ण पेला दुधाने भरलेला आहे तर त्याचं वजन किती होईल 400 गुणिला 2 म्हणजेच किती 800 ग्रॅम. 800 ग्रॅम होईल. आता तर दुधाने 4/5 भरलेल्या पेल्याचे वजन किती म्हणजे 800 गुणिला 4/5 बरोबर किती 5 × 5 आणि इथे 16 160. 160 गुणिला 4 16 × 4 64 640 किती होईल 640. आता हे दुधाने भरलेला, पूर्ण दुधाने भरलेला वजन किती असेल तर 800 ग्रॅम. आता हे वजन पहा मित्रांनो 800 आणि हे दुधाने भरलेला 4/5 वजन करायचं आपल्याला तर 640. परंतु इथे आपण दुधाने भरलेला जे पेल्याचे वजन होते ते नाही घेतले, ते वजन घ्यावे लागेल. म्हणजेच किती 640 आणि 200 किती झाले 840. म्हणजेच पर्याय क्रमांक किती होईल मित्रांनो उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 39वा प्रश्न पहा. 1 हेक्टरचे 250 आरशी गुणोत्तर प्रमाण किती म्हणते. 1 हेक्टर आणि 250 आर याचं प्रमाण किती. आता 1 हेक्टर म्हणजे किती, 1 हेक्टर म्हणजेच 100 आर. 100 आर. आता 100 आर कारण एकक सारखे करावं लागेल, हे हेक्टर आणि आर आहे तर 1 हेक्टर म्हणजे 100 आर. म्हणजे इथे 100 आर
आणि 250R. आता दोन्ही संख्येला 50 जर भाग दिला तर इथे 2 आणि इथे किती 5, म्हणजे प्रमाण किती होईल 2:5. फक्त एवढा प्रश्न माहीत पाहिजे आपल्याला की 1 हेक्टर म्हणजे किती तर 100R, आणि त्याच प्रमाणात आपण इथे 100R आणि 250R म्हणजे 2:5 प्रमाण. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर पहा 150 गुणिले 2 भागिले 6 अधिक 8 गुणिले 4 भागिले 2. इथे पहा मित्रांनो, याचा गुणाकार किती व्हायला 300 भागिले 6 अधिक 8. आता इथे पहा भागाकार करा, किती येईल तर 2 येईल. आता 300 भागिले 6 म्हणजेच किती 50 आणि 8 दुणे 16 म्हणजेच उत्तर किती येईल तर 66. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 41वा प्रश्न पहा, एका शाळेची संख्या पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% वाढून 396 झाली तर 2 वर्षापूर्वी शाळेची संख्या किती. आता 2 वर्षापूर्वी शाळेची संख्या विचारली, म्हणजेच इथे वाढून 396 झाली, याचा अर्थ 396 पेक्षा कमी संख्या असायला पाहिजे. पहिला ऑप्शन तर त्यावरूनच आपला कॅन्सल झाला. आता दुसरा ऑप्शन पहा, हे असे गणित मित्रांनो ऑप्शन म्हणून जा. आता पहा 300चे 10% किती होतात, 300चे 10% 30. दुसऱ्या वर्षी आता या दोघांची बेरीज करा, 330 झाली. 330च्या 20%, 330च्या 20% किती झाली 66. आता 300 हे 30 आणि दुसऱ्या वर्षी 66 म्हणजे याची बेरीज किती होत आहे 396. 396 आणि इथे पहा पहिल्या वर्षी 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% म्हणजे 66 आणि किती संख्या झाली 396. मग 2 वर्षापूर्वी शाळेची संख्या किती होती तर 300. अशा ऑप्शनमधून गेल्यावर लवकर गणित सापडते. आपल्याला टेक्निक विचारले नाही, फक्त आपल्याला इथे पाहायचं आहे की कोणतं गणित उत्तर फक्त शोधायचं आहे, काढायचं नाही. त्यानंतर 42 गणित पहा, पुसदवरून नागपूर जाणाऱ्या 2 एसटी एकाच ठिकाणाहून पुसदवरून सुटल्या. पहिली एसटी 48 ताशी किमी वेगाने सकाळी 4:50 वाजता सुटली, दुसरी सकाळी 6:20 वाजता सुटली, ताशी 85 किमी वेगाने सुटली. तर दोन्ही एसटी किती वाजता एकमेकांना भेटतील. आता पहा पहिल्या गाडीचा वेग ताशी 68 किमी आहे आणि दुसऱ्या गाडीचा वेग ताशी 85 किमी आहे आणि ही उशिरा सुटली या गाडीपेक्षा. आणि हे एकमेकांना कधी भेटतील हे एक आपण गणित कसं सोडवायचं ते पाहूया. आता हे गणित सोडवायचं कसं पहा मित्रांनो, इथे वेळेतील फरक पहा. वेळ पहिली सकाळी 4:50 वाजता सुटली, दुसरी 6:20. आता या दोघात वेळेचा फरक किती वेळ आला, 6:20 मधून 4:50 गेले म्हणजेच किती राहिले 1.30, 1.5 तास. म्हणजे याला काय संख्येत लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल 1.5 तास. या 1.5 तासाचं रूपांतर आपण संख्येत केलं. आता वेगातील फरक पहा, वेगातील फरक दुसरी गाडी किती 85 किमी वेगाने आणि इथे 68 किमी वेगाने, यातील फरक किती 17 किमीचा फरक. आता हे सूत्र लक्षात ठेवा, दुसऱ्या वेळेनंतरचे तास. पहिल्या गाडीचा वेग किती होता 68, वेगातील फरक किती आहे तर 17 आणि वेळेतील फरक 1.5 आणि वेगातील फरक 17. 17 1 17, 17 चौक 68 म्हणजे 4 गुणिले 1.5 म्हणजे 6 तास. आता हे लक्षात घ्या, दुसरी गाडी किती वाजता निघाली 6:20. 6:20 6 तासांनी मिळतील म्हणजेच किती 12:20. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 43वा प्रश्न पहा, एका चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ किती पटीने वाढेल, 4 पट, 8 पट, नेमपट, दुप्पट. तर मित्रांनो चौरसाचे क्षेत्रफळ हे बाजूच्या चौपट वाढते, म्हणजे इथे उत्तर काय येईल 4 पट येईल. म्हणजे पहा आता एक उदाहरण घेऊया, जर चौरसाची बाजू 4 असेल तर याचं क्षेत्रफळ किती झालं मित्रांनो 16.
चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग 4चा वर्ग 16, परंतु बाजू जर दुप्पट केली तर बाजू व्हायली 8 आणि या नवीन चौकोनाचे चौरसाचे क्षेत्रफळ जे आहे ते किती व्हायलं 64, म्हणजे 16 चोक 64, म्हणजे कितीनं वाढायलं 4 पटीनं वाढायलं. म्हणजे याचं लक्षात ठेवा की चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पटीनं वाढेल तर 4 पटीनं. 44वा प्रश्न पहा. वर्तुळाचा परिघ 132 मीटर आहे व त्या वर्तुळापासून तयार केल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा परिघ 132 मीटर आहे आणि यापासून चौरस तयार केला तर चौरसाचे क्षेत्रफळ काढा म्हणते. आता वर्तुळाचा परिघ किती आहे 132 आहे, याचा अर्थ आपल्याला इथे त्रिज्या काढावी लागेल. आता वर्तुळाचा परिघ काय सूत्र आहे, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. वर्तुळाचा परिघ 132 दिला आहे, 2 गुणिला 22/7r. आरची किंमत काढायची आहे म्हणजे 132 हे 44 व्यस्त होतील, 744 होतील. 44 एक 44, 44 त्रिक किती 132 म्हणजे 21 काय आली त्रिज्या आली. म्हणजे व्यास किती होईल मित्रांनो, इथं व्यास होईल 42. आता व्यास म्हणजेच चौरसाचा काय होईल कर्ण होईल, चौरसाचा कर्ण. आणि चौरसाचे कर्ण कसे राहतात समान राहतात. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णाच्या लांबीचा गुणाकार भागिला 2. आता पहा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णाच्या लांबीचा गुणाकार छेद 2. आता कर्णाची लांबी किती आहे 42, 42 गुणिला 42 भागिला 2. इथे 2 1 2 आणि इथे 21, 21 गुणिला 42. आता 21 गुणिला 42 किती होते मित्रांनो 882 चौरस मीटर. हे या वर्तुळाचे काय राहील चौरसाचे काय राहील क्षेत्रफळ राहील, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. 45वा प्रश्न पहा. वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेमी आहे तर वर्तुळाचे परिघ किती. वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे πr स्क्वेअर. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलेले आहे 616, 22/7 आरचा वर्ग, म्हणजेच आरचा वर्ग बरोबर 616 722, 22 1 22 आणि इथे 22 जर 616ला भाग दिला तर इथे किती उरतील मित्रांनो 28. 28 गुणिला 7 म्हणजेच किती झाले 196, 196 आर स्क्वेअर. म्हणजे आर बरोबर किती व्हॅल्यू यायली आर बरोबर यायली 196 कशाचा वर्ग आहे 14चा, आर बरोबर 14. आता वर्तुळाचा परिघ, वर्तुळाचा परिघ बरोबर काय सूत्र आहे मित्रांनो 2πr. आता 2 गुणिला 22/7 गुणिला आर किती आहे 14, 7 1 7 7 2 14, 22 2 44, 44 2 88, 88 सेमी हे वर्तुळाचा परिघ असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 46वा प्रश्न पहा. 50 सेमी त्रिज्या असलेल्या एका काचेच्या गोळ्यापासून 5 सेमी त्रिज्या असलेले लहान गोल तयार केले तर एकूण किती गोल तयार होतील. तर मित्रांनो मोठ्या गोलाचे घनफळ भागिला छोट्या गोलाचे घनफळ. आता मोठ्या गोलाचे घनफळ काय होईल 4/3 πr क्यूब आणि छोट्या गोलाचे घनफळ 4/3 πr क्यूब. आता इथे 4/3 4/3 कटले, पाय कटले. आता आर इथे मोठ्या गोलाचे घनफळाचं त्रिज्या किती आहे 50, 50 गुणिला 50 गुणिला 50 भागिला छोट्या गोलाचे त्रिज्या किती आहे 5, 5 आणि 5. इथे 5 1 5 5 5 1 5 5 10 आणि 5 1 5 5 10 50. म्हणजे उरले किती 10 गुणिला 10 गुणिला 10 म्हणजेच किती होईल मित्रांनो 1000. म्हणजेच इथे लक्षात ठेवा 50 सेमी त्रिज्या असलेल्या एका काचेच्या गोळ्यापासून 5 सेमी त्रिज्या असलेले लहान गोल तयार केले तर किती गोल तयार होतील तर 1000 गोल तयार होतील. पर्याय क्रमांक किती 3 उत्तर असेल. त्यानंतर 47 गणित पहा. एका घनाची बाजू 1/2 पटीने वाढली तर घनफळ किती पटीने वाढेल. आता
आता इथे पहा मित्रांनो, ज्या पट्टीत बाजू वाढली त्या पट्टीच्या घनाच्या पट्टीत घनफळ वाढते. म्हणजेच इथे लक्षात ठेवा, 1/2 या घनाची बाजू 1/2 पट्टीने वाढली म्हणजेच त्या घनाच्या पट्टीत घनफळ वाढते. म्हणजे याचंच घन करावं लागेल. म्हणजेच किती होईल, 1चा घन 1 आणि 2चा घन 8. म्हणजेच किती पट होईल, तर 1/8 पट. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर 48 गणित पहा मित्रांनो, एका हौदाची लांबी 8 मीटर आहे, रुंदी 2 मीटर आहे, उंची 5 मीटर आहे. त्या हौदामध्ये 3.5 मीटरपर्यंत पाणी भरलेलं आहे. तर हौदामध्ये अजून किती घनमीटर पाणी मावेल. आता हौदाचे घनफळ किती येईल, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. लांबी किती आहे 8, रुंदी 2 आणि उंची 5 आहे. म्हणजे इथे 8 दुनी 16, 16 पंचे 80 घन मीटर हे काय होईल, हौदाचे घनफळ होईल. आता इथे पहा मित्रांनो की भरलेले पाणी, आता भरलेले पाणी किती आहे, भरलेले पाणी पहा 8 गुणिला 2, भरलेले पाणी किती आहे त्या हौदापर्यंत 3.5 आहे. म्हणजे 3.5 पहा, लांबी 8 आहे, रुंदी 2 आहे आणि उंची किती आहे आता इथे भरलेल्या पाण्याची 3.5. म्हणजेच 8 दुनी 16 आणि 16 48, 48 आणि ते 8 म्हणजेच किती झाले 56 घनमीटर पाणी त्यामध्ये आहे. आता किती पाणी मावेल म्हणते, म्हणजे याच्यातून मायनस करावे लागेल. 80 मधून 56 गेले तर किती राहिले मित्रांनो, तर 24 घनमीटर पाणी तिथे मावेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 49 गणित पहा, वर्गमुळात 1.96 म्हणजेच काय होईल मित्रांनो 1.4 अधिक वर्गमुळात 2.25 म्हणजेच 1.5चा 2.25चा वर्गमूळ किती 1.5. 2.89चा वर्गमूळ किती तर 1.7 भागिला. त्यानंतर पहा वर्गमुळात 0.002116 चे वर्गमूळ किती येईल मित्रांनो, तर वर्गमूळ येईल 0.046 येईल. आता पहा याची बेरीज 14 आणि 15 29 आणि 17 किती झाले 4.6 आणि इथे 0.046. पहा मित्रांनो इथे लक्षात घ्या की हा पॉईंट कटला आणि हा पॉईंट कटला म्हणजे 46 आणि हे किती राहिले तर 0.46. आता हे पॉईंट काढायचं आहे तर इथे वरी 2 शून्य द्यावे लागेल आणि 46. मग 46 आणि 46 म्हणजे राहिले किती 100. आता हे 100 इथे नाही आहे म्हणजेच आपण याला कसं लिहिता येईल 10चा वर्ग लिहू शकतो आपण. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतर 50 गणित पहा, वर्गमुळात x चा घातांक 3/5 गुणिला वर्गमुळात x चा घातांक 2/5 अधिक 2 वर्गमुळात x भागिला 2 वर्गमुळात x चा घातांक 2/3 गुणिला वर्गमुळात x चा घातांक 1/3 अधिक वर्गमुळात x. आता इथे कसं करता येईल मित्रांनो, हे दोन्हीचा पाया सारखा आहे म्हणजे वर्गमुळात x या दोन पदाचा काय करायला लागेल आता गुणाकार असल्यावर बेरीज म्हणजे 3/5 आणि 2/5 अधिक 2 वर्गमुळात x. इथे पहा दोन्ही याचे पाया समान आहे म्हणजेच वरच्याचे काय करावं लागेल घातांकाची बेरीज म्हणजे वर्गमुळात x आणि 2/3 अधिक 1/3 अधिक वर्गमुळात x. पहा मित्रांनो इथे वर्गमुळात x या दोघांची बेरीज किती होईल 3 आणि 2 5 5/5 अधिक 2 वर्गमुळात x. इथे 2 वर्गमुळात x इथे बेरीज किती 2 आणि 1 3 3/3 अधिक वर्गमुळात x. आता इथे 5 कटले 3 कटले मग राहिले किती मित्रांनो इथे पहा तर वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x
इथे किती राहिले मित्रांनो, 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x हे कटले, कारण दोन्ही सारखेच आहेत. राहिला किती, 1. म्हणजेच पर्याय क्रमांक किती उत्तर असेल, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. तर अशा पद्धतीने आज आपण पेपर क्रमांक 34च्या गणित या घटकाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल HW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.